प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच YouTube चॅनल एस एस सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची पूर्व तयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी 2 इयत्ता 7वी जी कृतीपत्रिका 10 ते 18 वर आधारित आहे आणि ज्याला गुण 15 आहेत आणि वेळ 30 मिनिट आहे हे पाहणार आहोत। तर चला आपण सुरू करूया आज आपल्या टेस्टला। त्या अगोदर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओच्या लिंकला शेअर करा। तर आपला इथे प्रश्न पहिला दिलाय, नावे लिहा। 4 गुण आहेत, 4 गुणांसाठी 4 प्रश्न विचारले। पहिला आहे घड्याळातील काट्यांची गती, याला म्हणतात वर्तुळाकार गती। त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य, याला म्हणतात मेलानिन। यंत्राद्वारे लावलेले बल, यंत्राद्वारे यांत्रिक बल लावले जाते। आणि पोषक तत्वे कोणकोणते असतात तर कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वे। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी उर्विका कशाला म्हणतात तर मानवी शरीरातील सर्वात मजबूत व लांब हाड जी मांडीमध्ये असते तिला उर्विका म्हणतात। रेषीय गतीचे प्रकार किती व कोणते आहेत तर रेषीय गतीचे 2 प्रकार आहेत। पहिलं म्हणजे एकसमान रेषीय गती आणि दुसरं आहे असमान रेषीय गती। यानंतर आपला प्रश्न तिसरा आहे चुकीचे विधाने दुरुस्त करून लिहा। 3 गुणांसाठी 3 विधाने देण्यात आलेली आहेत। आम्हाला प्रोत्साहित करत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आम्ही आणखी नवनवीन व्हिडिओ बनवू। तर इथे पहिलं विधान दिलंय, जीवनसत्व बी व सी हे जल अभिद्राव्य आहेत। तर हे विधान दुरुस्त करून कसं येईल तर जीवनसत्व बी व सी हे जल विद्राव्य आहेत। त्यानंतर आहे जीवनसत्व डी रक्त साकळण्यास मदत करते तर नाही। जीवनसत्व के हे रक्त साकळण्यास मदत करते। यानंतर आहे क शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते। तर हे विधान चुकीचं आहे आणि जे दुरुस्त केलेले विधान हे असं असेल, शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते। इथे बराबर करून घ्या, प्रथिनांची आवश्यकता असते, स्निग्ध पदार्थांची नाही। प्रथिनांची आवश्यकता असते, शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते। यानंतर आपला प्रश्न चौथा आहे असे का होते ते सांगा। 4 गुणांसाठी पहिलं विचारले वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, असं का होते तर जसं वय वाढत जाते तसं त्वचेखालील असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते, मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही म्हणून वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात। त्यानंतर ब आहे सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात। तर सूर्याचे ग्रहावर कार्य करणारे गुरुत्वाकर्षण बल आणि ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामाने ग्रह सूर्याभोवती फिरतात। यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 5वा। खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते, त्या जीवनसत्वाअभावी कोणता विकार होतो। हे 2 गुणांसाठी तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये आपल्याला आवळा आणि लिंबू दाखवण्यात आलेले आहे। तर दिलेल्या चित्रात आवळा व लिंबू हे पदार्थ आहेत। या पदार्थातून सी जीवनसत्व मिळते। सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी म्हणजे दातातून रक्त येणे, गलग्रंथींना सूज येणे, न भरणाऱ्या जखमा इत्यादी विकार होऊ शकतात। इथे आपली चाचणी क्रमांक 2 संपलेली आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आम्हाला असंच प्रोत्साहित करत राहण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला टेस्टशी संबंधित कोणतेही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील विचारायचे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करू शकता। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सुरक्षित राहा।